हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ममता अकॅडमी. आज आपण चे उच्चारण ओ केव्हा होतो ते बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण चे उच्चार ए केव्हा होतो, चे उच्चार ॲ केव्हा होतो हे सगळे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते व्हिडिओ सुद्धा बघून घ्या तुम्ही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चे उच्चार ओ केव्हा होतो ते बघणार आहोत आपण. बघा, इंग्रजीच्या शब्दांमध्ये जेव्हा ए नंतर ए लेटर नंतर डब्ल्यू येत असेल तेव्हा ए या अक्षराला ओ, बघा, ओ या उच्चाराने वाचन करावे. बघा, ए नंतर डब्ल्यू येत असेल तेव्हा त्या वर्ड्समध्ये ए ला आपण ओ या उच्चाराने वाचन करणार आहोत. बघा, काही एक्झाम्पल घेतले आहे आपण, ते एक्झाम्पल बघणार आहोत. बघा, पहिले एक्झाम्पल बघा, याला कसं वाचणार आपण आता, सॉ. मग याच्यामध्ये ए आहे, याला आपण ओ या उच्चाराने वाचन करत आहोत. सॉ. सॉ म्हणजे काय, करवत. बघा, दुसरं एक्झाम्पल, लॉ. लॉ. आता हे एल आहे, ल, आणि हा ओ, लॉ, आणि हा डब्ल्यू, लॉ. लॉ म्हणजे काय, कायदा. म्हणजे इथे सुद्धा चे उच्चार ओ असं होतंय. बघा, पुढचं बघा, रॉ. रॉ म्हणजे कच्चा, रॉ मटेरियल असं आपण सांगतो ना. रॉ म्हणजे कच्चा, एखादं मटेरियल असेल त्याला आपण रॉ मटेरियल असं सांगतो. बघा, पुढचं आहे ड्रॉ. याच्यामध्ये सुद्धा ओच्या उच्चाराला एच्या म्हणजे ए लेटरच्या ओ उच्चार केव्हा होतो ते आपण आता बघत आहोत. बघा, ड्रॉ. ड्रॉ म्हणजे काढणे, आणि हे ड्रॉन. ड्रॉन म्हणजे काढलेले. बघा, या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे बघा. ड्रॉ. ड्रॉ म्हणजे चालू, आपण एखादं चित्र काढत असेल तेव्हा आपण त्याला ड्रॉ म्हणजे चालू क्रियामध्ये आपण त्याला ड्रॉ म्हणजे असं सांगू शकतो, म्हणजे चालू क्रिया असेल ती. आता हे क्रियांचे प्रकार आपण टेन्सेसमध्ये पूर्ण बघणार आहोत. व्यवस्थित ते आपण समजून घेऊ. बघा, हे आहे ड्रॉन. ड्रॉन म्हणजे ती क्रिया झालेली आहे. ड्रॉन म्हणजे काढलेला, म्हणजे ते चित्र पूर्ण झाले. आता हे चित्र इथे आपण काढणे तेव्हा आपण काढत असतो, आणि हे वापरलं, एन वापरलं, ते झालं वीच्या थर्ड फॉर्म, म्हणजे क्रियापदाच्या तिसरा रूप आहे हा. तेव्हा काय सांगू शकतो आपण, काढलेला म्हणजे ते चित्र काढलेला. एखादं काढलं असेल ते आपण व्यवस्थित नंतर बघणार आहोत. म्हणजे पूर्ण क्रिया असेल तेव्हा आपण हे शब्द वापरतो, चालू क्रियामध्ये आपण हे शब्द वापरतो. बघा, ही ट्रिक आहे आपली. एला आपण ओ केव्हा उच्चार करत असतो, व्यवस्थित बघून घ्या.